आता इथे तुम्हाला एक फोटो दिसत आहे, हा फोटो आहे टेन्झिंग नॉर्गे यांचा. ओके, टेन्झिंग नॉर्गे यांचे जे आर्टिकल आहे, ठीक आहे, यांनी जी एव्हरेस्ट शिखर जे सर केलं होतं, तर त्याच्याबद्दल त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तर तो या लेसन थ्रू आपल्याला शिकायला मिळणार आहे. सो लेट्स स्टार्ट. लेट्स चेक सम इन्फॉर्मेशन अबाउट हिम. टेन्झिंग नॉर्गे यांचा टाइम पिरियड होता 29 मे 1914 टू 9 मे 1986. नोन बाय बर्थ ॲज नामग्याल वांगडी, म्हणजेच जन्माने त्यांना नामग्याल वांगडी या नावाने ओळखायचे. अँड ऑफन रेफर टू ॲज शेर्पा टेन्झिंग, आणि तसेच त्यांना शेर्पा टेन्झिंग या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. ही वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. माउंटेनियर म्हणजेच काय की आपण याला असं म्हणूया की गिर्यारोहक, पर्वत गिर्यारोहक, म्हणजेच पर्वत माउंटेन्स म्हणजे माउंटेन म्हणजे पर्वत सर करणारे जे असतात ते असतात माउंटेनियर. सो ही वॉज अ नेपाली इंडियन Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. 29 मे 1953 रोजी त्यांचे जे सहकारी होते एडमंड हिलारी यांच्यासोबत त्यांनी माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर सर केला होता. अँड हे काही त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत. HONOUR, ऑनर म्हणजेच पुरस्कार, सन्मान, ज्या आणि ऑनर्ड बाय म्हणजेच कोणातर्फे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, मेडल म्हणजेच कधी मिळालेला आहे, आणि फॉर म्हणजेच कशासाठी. ओके, सो नंबर 1 टायगर मेडल त्यांना मिळालं होतं 1938 मध्ये, दॅट इज बाय हिमालयन क्लब यांच्यातर्फे, आणि हे मिळालं होतं त्यांना थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन. एक्सपिडिशनचा अर्थ काय होतो स्टुडंट्स? एक्सपिडिशन इट मीन्स की तुम्ही एखादे अचीव करणं किंवा पर्वत सर करणं किंवा पर्वतावर जाऊन पोहोचणं, सो त्याला म्हणतात एक्सपिडिशन. ओके, एक्सपिडिशनचा अर्थ आहे अ जर्नी अंडरटेकन बाय अ ग्रुप ऑफ पीपल विथ अ पर्टिक्युलर पर्पज. मराठीत याला म्हणतात मोहीम. नंबर 2 स्टार ऑफ नेपाल 1953 मध्ये त्यांना मिळाला होता किंग त्रिभुवन यांच्यातर्फे, आणि हा मिळाला होता त्यांना ऑल अकॅम्प्लिशमेंट्स म्हणजे त्यांचं जे काही कार्य होतं, जे काही त्यांनी अचिव्हमेंट्स केल्या होत्या त्याच्यासाठी. त्यानंतर त्यांना पद्मभूषण 1959 मध्ये देण्यात आला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे, अँड दॅट इज फॉर ऑल अकॅम्प्लिशमेंट्स. ओके, अकॅम्प्लिशमेंट्स म्हणजे सर्व काही जे काही त्यांनी अचीव केलं होतं त्या गोष्टींसाठी. टेन्झिंग डिस्क्राइब्स द क्लाइंब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट अकियर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइंब. म्हणजे इतिहासामध्ये हे म्हणजे आपण असं म्हणू शकतो हिस्टॉरिक क्लाइंब मीन्स व्हॉट, की त्यांचं नाव इतिहासामध्ये कोरलं गेलेलं आहे, कारण ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. आणि द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेन्स. आणि हा जो तुमचा लेसन आहे दिस हॅज बीन टेकन फ्रॉम द आर्टिकल. ओके, सो चला आपण सुरुवात करूयात. इथे मी काही शब्द आहेत त्यांचे अर्थ तुम्हाला सांगेल, त्या शब्दांचे अर्थ तुम्ही लिहून घ्या. व्हॅन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग, म्हणजेच शुक्रवारी सकाळी आम्ही 9व्या कॅम्पवरून निघताना आय वॉज डिटरमाइंड म्हणजेच दृढ निश्चय करणे, ठरवणे. आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन दिस डे. मी ठरवले होते की आज कुठल्याही परिस्थितीत शिखराचा कळस गाठायचा आहे. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग, आणि त्याच सकाळी माझ्या मनात विचार आल्याचे मला आठवतंय. आय वॉज म्हणजेच इथे ते काय म्हणतायत की त्यांना पर्वतावर चरायचंच होतं. ओके, आय वॉज टू द इव्हन इफ आय डाय. ठीक आहे, म्हणजेच की त्यांना शिखराच्या कळसावर पोहोचायचंच होतं. मृत्यू आला तरी देखील मी शिखराच्या कळसावर पोहोचणारच हे त्यांनी ठरवलं होतं. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे, आणि त्या दिवशी ते घाबरणार नव्हते, त्यांना मरणाची भीती वाटत नव्हती. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी ऑल्टरनेटेड. आणि आम्ही लवकरच निघालो आणि 9व्या कॅम्प पासून सर्वोच्च शिखरावर पोहोचेपर्यंत आम्ही एकामागे एक म्हणजेच आळीपाळीने, ऑल्टरनेटेड म्हणजे काय, चेंजिंग प्लेसेस. म्हणजे एकदा त्यांचे जे कलिग होते, सहकारी होते, एडमंड हिलारी पुढे, पाठीमागे टेन्झिंग, कधी टेन्झिंग पुढे जायचे आणि एडमंड हिलारी त्यांच्या पाठीमागे, याप्रमाणे आळीपाळीने आमच्या जागा आम्ही बदलत राहिलो. आय वुड टेक द लीड अँड देन हिलारी, म्हणजेच काय, लीड घेणे म्हणजेच काय, पुढे. कधी मी पुढाकार घेत असे तर कधी हिलारी. द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. चढताना जो माणूस पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणे आणि उतरणे दोन्ही कामे अवघड असतात.
क्लाइम्बिंग डाऊन म्हणजेच काय की उतरणे आणि क्लाइम्बिंग अप म्हणजे की चढणे. ही इज द अँकर. आता इथे अँकरचा अर्थ काय होतो की आधारस्तंभ, कारण तो मुख्य आधारस्तंभ असतो. द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. पुढे चालणारा माणूस हा पायऱ्या कापून मार्ग तयार करत असतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. फ्लॅग्स म्हणजे झेंडा. की माझ्या खिशात मी 4 ध्वज ठेवले होते, झेंडे ठेवले होते. व्हेन वी वर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. आणि इथे टेन्झिंग नॉर्गे सांगत आहेत की चौथ्या कॅम्पवर असताना कर्नल हंटनी ब्रिटन, संयुक्त राष्ट्रसंघ आणि नेपाळचे प्रत्येकी असे 3 ध्वज माझ्याकडे दिले होते. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि जगातील सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यानंतर ते ध्वज तिथे फडकवण्याची कामगिरी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. These 3 flags are in your care, he said. आणि जे कर्नल हंट त्यांना म्हणाले होते की या 3ही झेंड्यांची जबाबदारी आता तुझी. When you and Hillary reach the top, put them at the peak. पीक म्हणजेच आपण असं म्हणूया की उंच कडा. की जेव्हा तू आणि हिलरी शिखरावर पोहोचाल तेव्हा उंच कड्यावर हे लाव. आय एम शुअर, मला खात्री आहे, दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. मला खात्री आहे की तू आणि हिलरी हे कार्य यशस्वीपणे पार पाडाल. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. त्याच्यानंतर टेन्झिंग नॉर्गे कर्नल हंटला असे म्हणतात की मी माझ्या बरोबर भारतीय ध्वज घेतला आहे आणि इतर ध्वजांसह शिखरावर पोहोचण्याचा माझा जो मानस आहे तर असे मी कर्नल हंटला सांगितले. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. एक्सपिडिशन म्हणजे मोहीम. तर इथे टेन्झिंग नॉर्गे म्हणतायत की असे मी कर्नल हंटना सांगितले आणि या मोहिमेचे प्रमुख या अधिकाऱ्याने कर्नल हंट यांची परवानगी घेणे मला गरजेचे होते. त्यानंतर आहे दुसरा जो सेगमेंट स्टार्ट होतो, इंडियन फ्लॅग, भारतीय झेंडा. कर्नल हंट सेड, कर्नल हंट म्हणाले, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. म्हणजेच काहीच हरकत नाही. बाय ऑल मीन्स म्हणजेच काहीच हरकत नाही. आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. किंबहुना तू भारतीय ध्वज बरोबर घेतला आहेस हे ऐकून मला आनंदच वाटला. ग्लॅड म्हणजे आनंदी होणे. आफ्टर 1 hour ऑफ स्टडी गोईंग म्हणजे सुमारे 1 तासभर स्थिर चालत गेल्यानंतर, मार्गक्रमण केल्यानंतर, म्हणजे जसे ते पर्वतावर वरती गेले. वी कट अक्रॉस फ्रॉम द साउथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साइड वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. तर दक्षिण बाजू ओलांडून आम्ही पश्चिम दिशेकडे निघालो, जिथून आम्हाला खडकांची एक उंच चढण पार करायची होती. अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स म्हणजे खडकांची उंच चढण. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. इथे त्यांची वाटचाल मंदावली आणि अवघड झाली. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस, देअर वॉज नथिंग बॅरिंग आवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन स्लॉपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. आता इथे हे म्हणत आहेत की इथे आमची वाटचाल मंदावली, अवघड झाली. एकदा हा रस्ता आम्ही पार करू शकलो की मग कमी कमी होत जाणारी एक बर्फाच्छादित चढण सोडतात शिखराच्या टोकावर जाण्याच्या वाटेत फारसे अडथळे नव्हते. स्लॉपिंग म्हणजे स्लॅन्टिंग अप ऑर डाऊन, म्हणजे जे अडथळे असतात बर्फाच्या मार्गावर चलतानाचे. अँड कवर्ड इन्क्लाइन म्हणजे बर्फाच्छादित चढण. ओके, स्नो कवर्ड इन्क्लाइन म्हणजेच बर्फाच्छादित जे चढण होतं त्याच्यावरती जे अडथळे आहेत तेव्हा त्यांना शिखराच्या टोकावर जाण्याच्या वाटेत फारसे अडथळे नव्हते. फक्त एक स्नो कवर्ड इन्क्लाइन तिथे होतं, बर्फाच्छादित चढण तिथे होती. These last 60 or 70 feet of the top were not very dangerous. आता इथे टेन्झिंग नॉर्गे सांगत आहेत की त्यांचा जो प्रवास आता पुढे चालू झालाय की these last 60 or 70 म्हणजे टोकापर्यंतची ही शेवटची 60-70 फूट उंची फार धोकादायक नव्हती. But we kept up the same steady pace. पण आम्ही चालण्याची गती धीमी ठेवली. And we reached the small flattened summit almost together. सो मुलांनो, इथे समिटचा अर्थ आहे की the highest point of a hill or mountain. शेवटच्या त्या लहान सपाट, स्मॉल म्हणजे लहान, फ्लॅटन म्हणजे सपाट कळसावर आम्ही जवळजवळ एकत्र पोहोचलो. समिट म्हणजे कळस. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट.
सर्वोच्च टोक गाठण्याचे ते शेवटचे 50 फूट चालत असताना हिलरी आणि माझ्यात 20 फुटांचे अंतर होते. वी वर टाईड टुगेदर विथ अ रोप. रोप म्हणजे रस्सी, आणि एका रस्सीने किंवा दोरीने आम्ही एकत्र बांधलेलो होतो. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज, बट व्हेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रिव इट टॉट. बराच काळ तो दोर सैल असे, पण धोकादायक भागातून जात असताना आम्ही तो घट्ट ओढून घेत असू. टॉट म्हणजे टाईट, घट्ट ओढून धरणे. गिव्ह रिझन्स फॉर द रोप बिंग कॉल्ड सिम्बॉल. आता याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल की दिस रोप वॉज अ सिम्बॉल, म्हणजेच की इथे ते सांगत आहेत की तो जो दोरखंड होता ते एक प्रतीक होते. सिम्बॉल म्हणजे प्रतीक. इट टाईड अस टुगेदर. त्याने आम्हा दोघांना एकत्र घट्ट बांधून ठेवलं होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर, म्हणजे दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कुणी एकटा कुठे जाऊ शकत नव्हता. वी वर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आणि आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती नव्हतो, तर आम्हा दोघांचे अस्तित्व हे एकच होते. आम्ही टीम होतो. I have been asked many times who was first. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. आता इथे बघा, I have been asked many times, आणि मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो who was first, की सर्वप्रथम कोण शिखरावर पोहोचलं. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. पण जेव्हा आम्ही शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो तेव्हा कोण आधी टोक गाठील हा विचार माझ्या मनाला शिवला. आणि मला खात्री आहे, आणि ते म्हणत आहेत की आय एम शुअर, मला खात्री आहे दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट, की हिलरीच्या मनातही हा विचार डोकावला नसावा. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. अटेन्शन म्हणजेच तुमचं पूर्ण लक्ष, तुमचे सगळे चित्त वर चढण्यावर केंद्रित झालेले असते. अँड यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. आणि इतर कितीतरी गोष्टींची त्यावेळी तुम्हाला वरीज म्हणजे चिंता असते. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. आता इथे ते म्हणत आहेत की मी आधी पोहोचलो की हिलरी, आणि काय फरक पडणार आहे. आर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप, वी हॅड टू. तर इथे ते म्हणत आहेत की आम्ही म्हणजे मी आधी पोहोचले किंवा हिलरी आणि काय फरक पडणार आहे, आणि मी दोघांनीही एकत्र शिखर चढायचे हा एकच विचार आमच्या मनात होता, आणि आम्हाला तेच करायचे होते. वी हॅड टू म्हणजे आम्हाला तेच करायचे होते. पुन्हा एकट्याला ते करणे शक्य नव्हते. वन कुड नॉट डू इट. ओके, सो पुन्हा एकट्याला करणे ते शक्य नव्हते. इफ देर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 फीट बिटवीन अस. आता इथे ते म्हणतात जर आमच्या दोघांमध्ये जर 1001 फुटांचे अंतर असते, देन तर वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. तर जर आमच्या दोघांमध्ये 1001 फुटांचं अंतर असतं तर कुणी एकाने आधी पोहोचल्याचा दावा करणं योग्य ठरू शकतं. बट इवन देन, परंतु तरीही ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. पण तरी सुद्धा त्याच्या मागून येणारी व्यक्तीच त्या दोघांमध्ये अंतर किती होते हे ठामपणे सांगू शकते. व्हॅन वी रीच काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. आता इथे कॉन्ट्रोवर्सी म्हणजे प्रोलॉंग पब्लिक डिसएग्रीमेंट ऑर हिटेड डिस्कशन. ते म्हणतायत की आम्ही जेव्हा काठमांडूला पोहोचलो तेव्हा आमच्यात एक विवाद किंवा मतभेद निर्माण झाल्याचे आम्हाला समजले. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे विवाद किंवा मतभेद. वी टॉक्ड इट ओव्हर, आम्ही त्याच्यावर बोललो. हिलरी, कर्नल हंट अँड आय, आम्ही तिघे जण. वी अग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बोलले, चर्चा झाली, ते सर्व मतभेद बालिश आहेत यावर त्यांचे एकमत झाले. सो वी मेड अ पॅक्ट. PSCT पॅक्ट म्हणजे काय? अ फॉर्मल अग्रीमेंट बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑर पार्टीज. पॅक्ट म्हणजे आपण याला मराठीत म्हणतो करार, की आमच्यामध्ये एक करार झाला, आम्ही एक करार केला. अँड इच ऑफ अस साइन इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. आणि आम्ही नेपाळच्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. इच वन साइन हिज ओन स्टेटमेंट. आणि प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या निवेदनपत्रावर स्वाक्षरी केली. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि हिलरीच्या निवेदनपत्राची एक प्रत मी माझ्याजवळ खिशामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? ई ट्रेड्स त्याच्यामध्ये आहे. त्यावर लिहिलेलं आहे की काठमांडू जून 22, 1953. म्हणजे काठमांडू हे ठिकाण 22 जून 1953चा हा जो इन्सिडेंट आहे, म्हणजे या दिवशी आम्ही लिहित आहोत असं. ऑन May 29, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. 29 मे या दिवशी तॅन्झिंग शेर्पा आणि मी हाय कॅम्प पासून माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर चढण्याच्या मोहिमेवर निघालो. As we climbed upwards to the south summit, first one and then the other would take a turn at leading. आणि दक्षिण शिखरापर्यंत चढत जाताना आम्ही आळीपाळीने एकमेकांच्या पुढे किंवा मागे चालत होतो. We crossed over the south summit and moved along the summit ridge.
RIDGE रिच म्हणजेच ते म्हणतायत की दक्षिण कळस ओलांडल्यानंतर आम्ही शिखराच्या कड्यावरून जात राहिलो. समिट रिज म्हणजे शिखराची कडा, रिज म्हणजे कडा. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर आणि शिखरावर आम्ही जवळपास एकत्रच पोहोचलो. वी एम्ब्रास्ड इच अदर ओव्हर राईड ॲट आवर सक्सेस. एम्ब्रास म्हणजेच काय? हग, होल्ड समवन क्लोजली इन वन्स आर्म. म्हणजेच की यशस्वी झाल्याच्या आनंदात आम्ही एकमेकांना मिठी मारली. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain. आणि मग मी ग्रेट ब्रिटनचा जो ध्वज आहे, नेपाळचा ध्वज आहे, द युनायटेड नेशन्स, त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांचा जो ध्वज आहे, आणि इंडिया आणि भारताचा. साइंड EP हिलारी. देअर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइंड बाय मी. म्हणजेच असं स्वाक्षरी केलेलं हा मजकूर लिहिलेला एक कागद होता, त्याच्यावर AP हिलारीची साईन होती. आणि त्याच्यानंतर यासारखं दुसरं एक इंग्रजीतील निवेदन पत्र आहे ज्याच्यावर तेनजिंग नॉर्गे यांची सही होती. दस तरीही वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये सहभागी झालो नाही. ॲज अ स्टेटमेंट सेज, कारण या निवेदन पत्रानुसार हिलरी अँड आय एम्ब्रास्ड व्हेन वी रीच द टॉप, की हिलरी आणि मी शिखरावर पोहोचल्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. वी डीड ॲज वेल ॲज आर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. आणि आमच्या अवजड साधन सामुग्री सकट असे जसे जमले तसे इथे ते म्हणत आहेत की हिलरी अँड आय एम्ब्रास्ड व्हेन वी रीच द टॉप, वी डीड ॲज वेल ॲज आर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. आय रिमेंबर सेइंग टू हिम, वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर, वी हॅड आर ऑक्सिजन मास्क ऑन. ते इथे म्हणतायत की हिलरी आणि मी शिखरावर पोहोचल्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. म्हणजे आमच्याकडे जी साधन सामुग्री होती, हेवी साधन सामुग्री अवजड, जसे जमेल तसे मी त्याला म्हटलेले मला आठवते की आपण हे साध्य केलेच. वी हॅव डन इट, आपण हे करून दाखवलं. आणि बट वी कुडंट हिअर, परंतु आम्ही म्हणजे अर्थात आम्हाला ते शब्द ऐकू आले नाहीत कारण आमच्या तोंडावर ऑक्सिजनचे मास्क होते. कारण कसं आहे, जसजसं उंच पर्वतावर जाऊ तसतसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरच्या ज्या टाक्या आहेत ते त्यांच्या पाठीवर असतात आणि त्या मास्क थ्रू आणि त्या एका छोट्याशा पाईप थ्रू त्यांना तो ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. सो त्याच्यामुळे त्यांनी एकमेकांना काय बोलले ते त्यांना आठवत नाही. परंतु आता आपण पार्ट 2 मध्ये नक्की बघूया की त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार आले, त्यांनी कशा प्रकारे पर्वत सर केला.